आणि यानंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात 100 हेडलाईन्समधून। काल पुण्यामध्ये दिवसभर विविध बैठका घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामती दौऱ्यावर। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा बारामतीमध्ये पहिला जनता दरबार। अगदी थोड्याच वेळामध्ये जनता दरबारामध्ये स्थानिक नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावरती तात्काळ निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाणार। नरहरी झिरवाळांच्या मदतीला अमोल मिटकरी धावून आले। झिरवाळांच्या मदतीची कोणीतरी बदनामीची सुपारी दिली आहे। सुपारी देणाऱ्यांचे काळे कारनामे लवकरच उघड करणार, मिटकरींचा इशारा। आमदार श्री नरहरी झिरवाळ साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री आहेत। त्यांच्या डिपार्टमेंटवर पूर्वग्रह दूषित मनस्थिती ठेवून, मानसिकता ठेवून एका व्यक्तीने जाणीवपूर्वक त्यांच्या अधिकाऱ्यांवर काही लाच घेतानाचा आरोप केला। आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादांच्या विमानाचा दुर्दैवी अपघात, त्यामुळे आम्ही सगळे शोकमग्न आणि सुन्न होतो आणि त्याच दिवसावर आम्ही भेटल्याचा हा जो काही बावलटपणाचा आरोप संबंधित व्यक्तीने केलेला आहे, यात कुठलाही तथ्य नाही। नगरविकास खात्यावरती टीका करत मंत्री गणेश नाईकांची पुन्हा एकनाथ शिंदेंवरती तोफ। नवी मुंबईकरांच्या सुविधेसाठी भूखंड मागितले होते, ते भूखंड बिल्डरांच्या कशामध्ये घातले, गणेश नाईकांचा आरोप। हे भूखंड बिल्डर लोकांच्या घशात यांच्या दलालांनी घातले। मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचा कर्मदरिद्रीपणा केला। जनतेकरता मी बोलू शकलो नाही आणि ते जर मिळू शकलो नाही ते मंत्री परत का चाटायचे का? मनसेकडून मराठी भाषा देण्याची तयारी, नियोजनाबाबत थोड्याच वेळामध्ये मनसेची बैठक। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवतीर्थ निवासस्थानी पार पडणार बैठक। परधर्मीयांनी मराठीचा झेंडा फडकवणं स्वागतार्ह। परभणीमध्ये मुस्लिम महापौर दिल्याच्या टीकेला संजय राऊतांचं दैनिक सामनाच्या अग्रलेखामधून प्रत्युत्तर। ज्यांनी आयुष्यभर थडगी आणि कबरीचं राजकारण केलं त्यांनाही राष्ट्रभक्ती काय समजणार, राऊतांचा हल्लाबोल। धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र येणार नाहीत। माजी खासदार रवींद्र गायकवाडांनी शक्यता फेटाळली। महायुती म्हणून लढलो, महायुतीचाच जिल्हा परिषद अध्यक्ष होणार, गायकवाड यांच्याकडून स्पष्ट। धाराशिव जिल्हा परिषदेवरती अध्यक्ष भाजपचा की शिवसेनेचा याचा अजून निर्णय नाही, माजी खासदार रवींद्र गायकवाड यांची प्रतिक्रिया। आमदार राणा जगजितसिंहांच्या पत्नी अर्चना पाटील अध्यक्ष होण्याची शक्यता। रवींद्र गायकवाडांच्या पत्नी उषाही अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये आहेत। इम्तियाज जलील नवनिर्वाचित नगरसेवकांसह छत्रपती संभाजीनगरहून हैदराबादला रवाना। पक्षाचं मुख्यालय असलेल्या दारुसलाम इथं एमआयएमचे महाराष्ट्रातील विजयानिमित्त दारुसलाम डे साजरा करणार। भास्कर जाधव माझ्यामुळे निवडून आले। रत्नागिरी जिल्हा परिषद भास्कर जाधव यांचा विरोध झुगारून निवडून आलेल्या नेत्रा ठाकूर यांची खोचक टीका। भास्कर जाधव यांना सांगूनच पक्षांतर, तरीही त्यांनी पातळी सोडून टीका केल्याचा हल्लाबोल। आज गेली 18 वर्ष काम करत होते। आम्ही मेन म्हणजे मी एक सुरुवातीलाच जाहीर करते की मी त्यांना निवडून आणून बाहेर पडले होते। आम्ही त्यांना सांगितलं की मी हा पक्ष बदलते, हा निर्णय मी घेते असं सांगून येऊन सुद्धा जे माझ्यावर आरोप झाले, माझ्या नवऱ्यावर आरोप झाले, त्या सगळ्या लोकांनी बघितले। अजित पवार यांच्या विमान अपघाताची AAIB कडून चौकशी केली जाणार, त्याबाबत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी निर्देश दिले। आमदार रोहित पवार यांनी केली होती मागणी। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये महाशिवरात्रीनिमित्त 200 ड्रोनचा लेझर शो। ड्रोनच्या सहाय्यानं मंदिराचा इतिहास दाखवला जाणार, तर 5 किलोमीटरवरून हा ड्रोन शो पाहता येणार। 15 फरवरीला जे पावन शिवरात्री आहे त्यावेळेस जे आहे आम्ही एक ड्रोन शो ठेवलेला आहे। त्याच्या अनुषंगाने जे आपली सोमनाथमध्ये जी टीम होती ज्यांनी ड्रोन शो करून घेतलेला होता, तोच टीम आता आपल्याकडे ड्रोन शो करायला येणार। महाशिवरात्रीनिमित्त वाराणसीचं काशी विश्वनाथ मंदिर सलग 27 तास खुलं राहणार। मंदिर प्रशासनानं सोहळ्याचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलंय। मुंबईच्या चांदिवलीतील प्रसिद्ध शिवलिंगेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार आणि महाशिवरात्र उत्सवाचं आयोजन। या उत्सवामध्ये शंकर तांडव आणि अघोरी नृत्यांचं सादरीकरण आमदार दिलीप लांडेंनीही ठेका धरला।
बंजारा समाजाची काशी असलेल्या वाशिमच्या पोहरादेवी इथं उद्या संत सेवालाल महाराजांची 227वी जयंती आहे. संत नगरी श्री क्षेत्र पोहरादेवी नगरी ही आकर्षक रोषणाईनं सजली आहे. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये ग्रामीण कृषी सहकार साहित्य संमेलनाचं आयोजन, ग्रंथ दिंडी काढून संमेलनाचं उद्घाटन. उपमुख्यमंत्री शिंदे आज उपस्थित राहणार. तर कोकणातील पारंपरिक वेशभूषा नृत्य देखावा, शिमग्यातील पालखी नृत्याचं या दिंडीमध्ये सादरीकरण. परभणी जिल्हा पोलीस दलाच्या 97 जागांसाठी तब्बल 10,679 अर्ज. बीडमध्ये घडलेल्या घटनेनंतर 2 वैद्यकीय पथक परभणीमध्ये. महिनाभर चालणार भरती प्रक्रिया. 85 सीसीटीव्ही आणि RFRD तंत्रज्ञान वापरून ही प्रक्रिया राबवली जाणार. बीड पोलीस दलामध्ये 174 जागांसाठी आज 8,134 उमेदवारांचे अर्ज. इंजिनियर्स MBA पदवीधर तरुणांकडून अर्ज. तर उच्च शिक्षित घेऊन देखील रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्यामुळे तरुणांकडून पोलीस भरती प्रक्रियेमध्ये नोकरी मिळवण्याचा प्रयत्न. भंडाऱ्यामध्ये पोलीस भरतीवेळी माणुसकी आणि सेवेचं आगळं-वेगळं चित्र. शेकडो किलोमीटर अंतरावरून आलेल्या तरुणांसाठी जेवणाची सोय. विश्व हिंदू परिषद, वारकरी संप्रदाय आणि आदिशक्ती शीतला माता मंदिर देवस्थानचा पुढाकार. जळगावमध्ये केळी क्लस्टर योजना अडचणीमध्ये. निविदा प्रक्रिया ही पूर्ण न झाल्यामुळे केळी क्लस्टर अडचणीमध्ये. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या फलोत्पादन विकास योजनेअंतर्गत योजनेची घोषणा केली होती. गोंदिया जिल्ह्यातील 40,000 धान उत्पादक शेतकऱ्यांचे 313 कोटी रुपयांचे चुकारे थकले. 5 महिन्यांपासून चुकारे थकल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटामध्ये. खरीप हंगामामध्ये 189 धान खरेदी केंद्रांवरून 25,33,000 क्विंटल धान खरेदी. कोयना अभयारण्यातील मध्यवर्ती सुरक्षित जंगलामध्ये नुकतीच सोडण्यात आलेल्या हिरकणी वाघिणीचा प्रवास हा चिपळूणच्या दिशेनं. नांदिवसे परिसरातील डोंगर कपारीमध्ये हिरकणीच्या हालचाली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प मॉनिटरिंग सेंटरच्या GPS सिग्नलनंतर वनविभाग सतर्क. मुंबईमध्ये प्रवाशांना घरापासून ते थेट कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी पालिकांनी पॉड टॅक्सीसाठी आराखडा तयार करावा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश. तर लास्ट माईल कनेक्टिव्हिटीला प्राधान्य देण्याचं आवाहन. कांजूरमार्ग येथील 15 हेक्टर जमिनीवरती मेट्रो 6चा डेपो बांधण्याचा MMRDAचा मार्ग मोकळा. हायकोर्टानं जमिनीवरती मालकी हक्काचा दावा करणारी याचिका फेटाळली आहे. जमिनीवरती मिठागर आयुक्तालयानं दावा केलेला होता. नागपूर शहरामध्ये निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांची निर्मिती करणाऱ्या आणि ते वारंवार खोदून पूर्ववत न करणाऱ्या कंत्राटदारांची देयकं का थांबवू नयेत? मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा प्रशासनाला सवाल. भंडारा शहरातील शास्त्री चौक ते टाकळी दरम्यान जोडण्यात आलेली शुद्ध पाण्याची जलवाहिनी फुटली. लाखो लिटर पाणी वाया आणि रस्त्याचं बांधकाम सुरू असताना ही जलवाहिनी फुटलेली होती. जळगावमध्ये व्हॅलेंटाईन डे निमित्त रोज गोल्ड खरेदीसाठी गर्दी. सोन्याचे दर 1.5 लाखांच्या वर गेलेत. तरीही आपल्या आयुष्यातील प्रिय व्यक्तीला रोज गोल्डचे दागिने देण्यासाठी ग्राहकांमध्ये उत्साह. व्हॅलेंटाईन डे निमित्त पुण्यातील मार्केट यार्डमध्ये प्रेमाचं प्रतीक मानला जाणारा गुलाब दाखल. एका गुलाबाची किंमत 10 ते 15 रुपये आहे. बँकांच्या कर्जवसुली दादागिरीला आता फुलस्टॉप. रिझर्व्ह बँकेकडून कर्जवसुली संदर्भामध्ये कडक नियमावली. यामुळे बँकेचे कर्ज थकले की वसुलीसाठी येणारे धमकीचे फोन आणि रिकव्हरी एजंट्सचं उर्मट वर्तन हे देखील थांबणार. धाराशिव जिल्ह्यामध्ये वाशी, कळंब, पाठोपाठ परंडा पोलिसांची अफू शेतीवरती कारवाई. कांद्याच्या शेतामध्ये आढळली अफूची शेती. 1 किलो 200 ग्रॅम वजनाची एकूण 36 अफूची झाडं जप्त. आणि या वेगवान घडामोडीनंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. पाहत रहा.